धावपट्टूंसाठी पर्वणी असलेली मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे 5 वाजता सुरुवात झाली। यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विविध धावपट्टूंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं। यामध्ये काही धावपट्टूंमधून जय श्री रामाच्या घोषणा देण्यात आल्या, तर साडी नेसून आणि सदरा लेंघा घालून सहभागी झालेले धावपट्टूही लक्ष वेधून घेत होते। स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आला। यावेळी मॅरेथॉनमध्ये श्रीरामाच्या वेशभूषा करून काही जण आले होते। आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये मुंबईकर धावले, काहींनी श्रीरामाची वेशभूषा केलेली होती। यांनी सुद्धा संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। मुंबई टाटा मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता की सकाळपासून नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आता आपण मुंबई टाटा मॅरेथॉन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आपण बघू शकता की उत्साहामध्ये ड्रीममध्ये लोकांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग झालेले आहेत। श्रीराम यांची वेशभूषा करून नागरिक वेशभूषा करून या ठिकाणी मॅरेथॉनमध्ये आलेले आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया, त्यांच्याशीच बातचीत करूया। आपण बोलूया सर, आज आपण श्रीराम यांची वेशभूषा करून आलात मॅरेथॉनमध्ये, काय सांगाल? आज आम्ही एवढंच सांगतो की सर्वांसाठी कमिशन आहे, पण मेन्ससाठी कमिशन नाही आहे। शूर्पणखाने खोटे आरोप करून त्यांना फसवलेलं, मग त्याच प्रकारे रावणाने ज्या गोष्टी केल्या त्या चुकीच्या होत्या, पण ते कोणामुळे झालं? शूर्पणखामुळे झालं। मग त्यासाठी जे स्त्रिया खोटे केसेस करतात त्यांना शिक्षा व्हावी आणि मेन्स कमिशन स्थापन व्हावी ही आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही इथे वेशभूषा करून आलेलो आहोत। कई की वजह से राम को 14 साल का वनवास हुआ था। आज उसी तरह से हमारे समाज में बहुत से कई हैं जो झूठे आरोप लगाते हैं और जिनके कारण बलात्कार हो गए, 498 हो गए, डीवी केसेस हो गए, उसमें हज़ारों लाखों पुरुषों को पीड़ा भोगनी पड़ रही है। तो इसके लिए जो भी महिलाएं दोषी साबित होती हैं या झूठे केस करने ऐसा साबित होता है, उन्हें दंड मिलना चाहिए। इस बात पर ये हमारी मांग। आपण काय सांगाल याबाबत? ज्या स्त्रिया खोटे आरोप करतात पुरुषांवरती, त्या पुरुषांबरोबर त्यांच्या बहिणीला, आईलाही फसवतात। यामुळे फक्त स्त्रीची दुश्मन झालेली आहे। त्याच्यामुळे अशा ज्या स्त्रियांच्या दुश्मन झालेल्या आहेत त्यांना सजा व्हावी, याच्यासाठी आम्ही आज हे वेश परिधान केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम उमाळेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।